क्वेश्चन नंबर 5 आहे, फाइंड के. के म्हणजे हा बोर्डाचा सख्खा मुलगा आहे, आलं का लक्षात. त्यामुळे खूप लाडाचा आहे हा क्वेश्चन, वेळोवेळी रिपीट होतो. 2 मार्क्ससाठी हा विचारला जातो. ओके, त्यामुळे फाइंड के जर असेल तर समजून घ्यायचं की स्टार क्वेश्चन आहे. कसा आहे? स्टार क्वेश्चन आहे, विचारला जातो बोर्ड एक्झाममध्ये. तर फाइंड के इफ x = 3 इज द रूट ऑफ इक्वेशन. आता आपल्याला विचारलं नाही आहे की डिटरमाइन करा की रूट आहे किंवा नाही. क्वेश्चनमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की रूट आहे इक्वेशनचा काय, x = 3. तर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे kx² - 10x + 3 = 0. बरोबर. तर आता आपण काय करणार, सिंपल जे इक्वेशन दिलेलं आहे गिवन इक्वेशन त्याच्यामध्ये डायरेक्ट x = 3 व्हॅल्यू पुट करणार आहे. आता LHS घ्यायचं काम नाही आहे कारण की सांगितलेलं आहे रूट आहे म्हणून. बरोबर. तर जे इक्वेशन आहे ते ॲज इट इज लिहून घ्यायचं गिवन इक्वेशन. त्यानंतर पुट करणार आपण, काय पुट करणार, पुट x = 3. काय पुट करायचं, x = 3, कारण की हे आपल्याला रूट आहे म्हणून सांगितलेलं आहे, म्हणून आपण =0 सुद्धा त्यामध्ये लिहिणार आहे. तर देअरफॉर k × x, x ची व्हॅल्यू काय आहे 3, त्याचा स्क्वेअर -10 × 3 आणि +3 = 0. समजत आहे. या इक्वेशनमध्ये आपण ही x ची व्हॅल्यू पुट केलेली आहे. तर 3 चा स्क्वेअर किती होतो, 9k, मल्टिप्लायमध्ये आहे k. ओके, 10 × 3 30 + 3 = 0. देअरफॉर 9k - 30 + 3 27. या -30 मधून 3 जो आहे, ठीक आहे, हा आपण सबट्रॅक्ट केलेला आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, मायनस, म्हणून इथं मायनस. ओके, तर इक्वल टू काय आहे 0. देअरफॉर हा -27 जो आहे तो आपण त्या साईडला पाठवून देणार, म्हणजेच काय होणार, मायनसचा प्लस. ठीक आहे. तर देअरफॉर k = 27/9. ओके, आणि देअरफॉर k = 9 × 3 = 27, म्हणजेच k = 3. ओके, द व्हॅल्यू ऑफ k इज किती, द व्हॅल्यू ऑफ k = 3 किंवा इज काय आला 3 आलेली आहे. समजलं सर्वांना? राईट करा.